आणि आता एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याची एक व्हिडिओ क्लिप सध्या समोर आली आहे। यामध्ये तो भारतातल्या तुरुंगवासाच्या आठवणी काढून रडताना दिसतोय। त्यानं आपल्या भारतातल्या तुरुंगवासाची कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे। पाहूयात। जम्मू तुरुंगातल्या आठवणींनी मसूद अझहरला रडू कोसळलं। आजही अझहर मसूदच्या मनात आहे भारताची दहशत। जम्मू तुरुंगातल्या मसूदच्या फसलेल्या पलायनाची कहाणी। जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या, मुंबईवरच्या 26/11च्या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड अतिरेकी मसूद अझहर, ज्याच्या अतिरेकी कारवायांनी शेकडोंचे प्राण घेतले। तो मसूद अझहर भारतातल्या तुरुंगवासाच्या आठवणी काढून चक्क रडलाय। तुरुंगवासादरम्यान मसूद अझहरनं केलेल्या अयशस्वी पलायनाच्या प्रयत्नानंतर त्याच्या तुरुंगातल्या छळाची कहाणी सांगणारी त्याची एक ऑडिओ क्लिप NDTV मराठीच्या हाती लागली आहे। जम्मूच्या कोट भलवाल या तुरुंगात मसूद अझहर 1994 ते 1999 या कालावधीत कैद होता। या तुरुंगात त्यानं एकदा पलायनाचा अयशस्वी प्रयत्नही केला होता। आपल्या साथीदारांसह त्यानं आपल्या कोठडीतच एक बोगदा खणला होता। पण ज्या दिवशी पलायन करायचं होतं त्याच दिवशी तुरुंग प्रशासनाला या भुयाराबाबत कळलं आणि मसूद अझहरचा हा प्लॅन फसला। त्यानंतर आपल्याला कारागृह पोलिसांनी साखळ्यांनी बांधून जबरदस्त मारहाण केल्याचं मसूद सांगतो। या मारहाणीत आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं शरीर एखाद्या डबल रोटीसारखं सुजलं होतं आणि त्या असह्य वेदनांनी आपण कोठडीत कळवळून रडायचो असा दावाही मसूद अझहरनं या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे। मुझे अल्लाह की नुसरत का एक वाकया याद आ गया। जब कोट बलवाल जेल में हमने सुरंग खोदी थी, वो सुरंग आखिरी दिन पकड़ी गई। हमें पकड़ के ले गए, सब साथियों को मारना शुरू किया। लोहे की सलाखों से पीटते थे। मुंह से खून था, नाक से खून था, सर से खून था, टांगे सियाह हो चुकी थी। साथियों के आजाद जिस्म के इस तरह सूज गए थे जिस तरह डबल रोटियां होती हैं। मार मार के फेंक दिया, जंजीरें बांध दी, पेशाब करने पे पाबंदी, खाना खाने पे पाबंदी। उस हालत में साथी सजदों में गिरे अल्लाह से दुआएं कर रहे थे। अगले दिन पूछताछ शुरू हो गई कि सुरंग कैसे खोदी थी, आलात कहां से आए थे। मुझे उठाकर ले गए। जिस अफसर के पास मेरा इंटेरोगेशन था, बड़ा जालिम, मेरी जंजीर पकड़ के हिलाता, कभी माँ की गाली देता, कभी बहन की गाली देता। मैंने जिंदगी में कभी गाली नहीं सुनी थी। मेरी आंखों से आंसू आ गए गाली की वजह से। मैंने जब्त किए कि काफिर कहीं रोता हुआ ना देख ले। वापस आया अपने सेल में, मेरे आंसुओं का बंधन टूट गया। एक कश्मीरी नौजवान मेरे पास आया, मुझे कहता है मौलाना क्यों रोते हो। मैंने कहा यार वो डंडे मार ले तो मैं बर्दाश्त कर लूंगा, जंजीरें मार ले तो बर्दाश्त कर लूंगा, ये माँ बहन की गाली हमारी समझ में नहीं आती। हम तो हमारी नजरों में तो माँ का एक तकद्दुस है, हमारी नजर में तो बहन फरिश्तों जैसा तकद्दुस रखती। वो जोश में आ गया, मुझे कहने लगा मौलाना आपको तो सिर्फ गाली मिली, हमारी माँ बहनों के साथ तो ये सब कुछ किया जा चुका। मेरे दिल से एक आह निकली। फिर मुझे उसने जोर से कहा आप क्यों डरते हो, अल्लाह आपके साथ है। जब उसने ये कहा मेरे दिल से गम दूर हो गया। मेरी जबान पे हजरत मूसा अलैहिस्सलाम की दुआ आ गई, इन्ना मइया रब्बी, इन्ना मइया रब्बी, बेशक मेरे साथ मेरा रब है। मैं भी ये दुआ पढ़ रहा था कि संतरी आया, मुझे पकड़ के कहा चलो साहब के पास। जैश ए मोहम्मदचा हा म्होरक्या आजही भारतातल्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या नावानं अक्षरशः थरथर कापतोय। ते या ऑडिओ क्लिपमधल्या त्याच्या आवाजावरूनही स्पष्ट जाणवतंय। फेब्रुवारी 1994 मध्ये मसूद अझहर हा पोर्तुगालच्या पासपोर्टवर भारतात दाखल झाला होता। काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणं आणि अतिरेकी कारवाया करणं हा त्याचा भारतात येण्याचा उद्देश होता। पण त्याच वर्षी अनंतनागमध्ये त्याला अटक करण्यात आली। 1994 ते 1999 दरम्यान तो जम्मूच्या कोट भलवाल या तुरुंगात कैद होता। त्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले। अखेर डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट IC-814
या विमानाचं अपहरण करण्यात आलं आणि अफगाणिस्तानातल्या कंदाहारमध्ये हे विमान उतरवून 150 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं। या ओलिसांना सोडवण्यासाठी भारत सरकारनं अझहर मसूदसह काही अतिरेक्यांना सोडण्याची दहशतवाद्यांची अट मान्य करत अझहरला मुक्त केलं होतं। भारतीय तुरुंगातून मुक्त होताच पाकिस्तानात परतलेल्या अझहर मसूदनं जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेची स्थापना केली। त्यानंतर भारतात दहशत पसरवणं हा त्याचा एकमेव अजेंडा राहिला आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं अझहर मसूदच्या बहावलपूरमधलं जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त केलंय। भारताच्या या लष्करी कारवाईत मसूदच्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झालाच, शिवाय जैश ए मोहम्मदचंही कंबरडं मोडलं। आता मसूद पुन्हा एकदा संघटनेची जमवाजमव करतोय, पण त्याच्या या ऑडिओ क्लिपमुळे तो स्वतः किती दहशतीत आहे याचाच प्रत्यय येतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।